नमस्कार. मालपूर येथे अवैध सावकारी विरुद्ध धडक कारवाई. मालमत्तेसंबंधी कागदपत्रे जप्त. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ. मालपूर येथील जगदीश वसंत भावसार यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार उत्तम वामन माळी व जिजाबाई उत्तम माळी यांच्या विरोधात अवैध सावकारी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्या अनुषंगाने मनोज चौधरी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध सावकारी विरोधात संयुक्त धाड टाकण्यात आली. ही कारवाई सहाय्यक निबंधक तथा तालुका सावकारी निबंधक शिंदखेडा, दुधाप्पा गिरगावे व दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिपडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत सहकार विभागातील शशिकांत साळवे, मनोहर माळी तसेच पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे, वैशाली सोनवणे, पूजा हिरे व देविदास चौरे हे सहभागी होते. या धाडी दरम्यान सौदा पावत्या, करारपत्रे, खरेदी खत, कच्च्या डायरीतील आक्षेपार्ह नोंदी, स्टॅम्प व शेतीचे उतारे आढळून आले. सदर कागदपत्रांची पंचनामे करून जप्त करण्यात आले असून पंच म्हणून भरत भामरे, देविदास पद्मावत व मुरलीधर माळी यांची उपस्थिती होती. या प्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयात सुनावणी होणार असून दोषी आढळल्यास जिल्हा उपनिबंधकाकडे पुढील कारवाईसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गैरअर्जदार श्री उत्तम माळी आणि जिजाबाई माळी यांच्या विरोधात महाराष्ट्र सहकारी कायदा सावकारी कायदा 2014 अंतर्गत कलम 16 कारवाईसाठी अवैध सावकारीच्या कारवाईसाठी अर्ज सादर केला होता. त्यानुसार सदर अर्ज माननीय जिल्हा उपनिबंधक धुळे यांना तसा कळवण्यात आलेला होता. त्यानुसार माननीय मनोज चौधरी साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे आणि माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ही अवैध सावकारीची धाड टाकण्यात आली. सदर प्राधिकृत जे पथक साहेबांनी नेमून दिलं होतं त्यामध्ये मी स्वतः दुधाप्पा शिरगावे, सहाय्यक निबंधक तथा तालुका सावकारी निबंधक शिंदखेडा आणि दोंडाईचे PSI श्री अविनाश दहिपडे आमच्या नेतृत्व करण्यात आला. आणि या सदर धाडीत आमच्या सहकार विभागाचे कर्मचारी श्री शशिकांत साळवे, सहकार अधिकारी मनोज माळी आणि जे पोलीस कॉन्स्टेबल अहिरे साहेब, पूजा मॅडम चौरे आणि शिंदे या सर्वांनी यात सहभाग घेतला आणि ही धाड यशस्वी केली. सदर अवैध सावकारीच्या अंतर्गत श्री उत्तम माळी यांच्याकडे धाड टाकण्यात आली. त्या धाडीत काही खरेदी खत, काही सौदा पावत्या, काही करारपत्रे तसेच काही कच्च्या डायरीत आक्षेप नमूद बाबी सापडल्या आणि त्या ताब्यात घेण्यात आल्या. त्यानुसार तसेच पंच म्हणून श्री भरत भामरे आणि पद्मोर यांच्या समक्ष करण्यात आलेला आहे. यांनी त्यात भाग घेतला होता पंच म्हणून. आणि त्यानुसार ह्या ज्या आक्षेपाबाबी आढळल्या असतील, खरेदी आढळले असतील, त्यानुसार आपल्याला या आमच्या कार्यालयात आता यावर सुनावणी घेण्यात येईल. आणि सुनावणीनंतर आपल्याला जर त्यांनी त्यांची बाजू मांडली, त्या बाजू ऐकून घेतल्यानंतर आपल्याला त्या बाजू जर वाटलं की हे सदोष आहेत आणि यांनी खरं सावकारी केली, अवैध सावकारी केलेलं आहे, तर तसा अहवाल आम्ही माननीय जिल्हा पोलीस सहकारी संस्था धुळे यांच्याकडं कलम 16 पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल. आपणास माहीत नसेल की न्यायालयानंतर जिल्हा उपनिबंधक यांना सावकारीमध्ये खरेदी खत रद्द करण्याचा अधिकार असतो. म्हणजे एखाद्यानं खरेदी खत केलं असेल आणि ते जर अवैध सावकारीनंतर आलं असं सिद्ध झालं तर ते खरेदी खत रद्द करण्याचा आणि ती जमीन त्या अर्जाला देण्याचा अधिकार हा सहकार विभागाला आहे.